नमस्कार, मी सीमाताई नांदेडकर. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा. तर खूप दिवसाच्या बाद मी ब्लॉग करते. थोडीशी बिझी होते, कामाला जात होते जेवणाच्या. तर ते पण, आणि मला रूम मालकीनं मला खूप परेशान केलं होतं रूम खाली कर म्हणून. 15 दिवसामध्ये रूम खाली करतील असं मला बोललं होतं. पण ॲग्रीमेंट माझं जूनपर्यंत होतं. तर तिला मी बोलले की मी जूनपर्यंत खाली करणार नाही रूम. पण मला फायनली रूम भेटली आहे. आणि आजचा दिवस मला ह्या घरामधला म्हणतानी लास्ट दिवस आहे ह्या घरामध्ये. कधी सुटू आणि कधी ह्या रूममधून जावं असं झालंय मला. कारण मला घर मालकीन आणि घर मालकानं मला खूप परेशान केलं होतं. हर वर्षी हमेशा म्हणतानी बोलणं, त्या घर मालकानं तर मला खूप काय बोललेलं आहे. पण मजबुरीमुळं मी त्याचं ऐकून घेतले. पण आता ऐकून नाही घेणार. कारण बघा, 28 तारखेला माझं ॲग्रीमेंट झालं नवीन रूमचं. तर 28 तारखेपासून मी माझं डिपॉझिट मागते, तर ती मला देत नाही आहे. आत्तासुद्धा तिनं दिलं नाही. आज 2 तारीख आहे. उद्या मला रूम खाली करायची. पण आम्ही आज रात्री सगळा पसारा टाकणार आहे. आणि हे घर आहे 4थ्या माळ्यावर आणि आम्ही घेतलंय 5व्या माळ्यावर. आमचं आता मरण आहे, मरण. पण रूम चांगली आहे. तुम्हाला ती रूम दाखविणार मी. आणि पसारा बघा माझ्या रूममध्ये तुम्हाला दाखवते कसा झालाय. हे बघा, सगळा पॅकिंग केलेला आहे. तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवते. तर बघा, पॅकिंग थोडीफार झाली आहे, थोडी आहे अजून. तर पसारा सगळा असा इकडं तिकडं पसरलेला आहे. म्हणसान की ताईचा पसारा कसा पडला या. रेंटचं घर आहे, भाड्याचं घर आहे. तर असाच पसारा राहील रूम खाली करताना. तर सगळं, आणि महाराजाचा फोटो आहे बघा, छत्रपती शिवाजी महाराजचा. ते सगळं मी पॅकिंग करून ठेवले होते आधीच 8 दिवस. तसं कामाला जायची आणि कामावून 2-3 घंटा जसं मला मिळते तसं तसं थोडं थोडं मी पॅकिंग करू लागले होते. किचनचं पॅकिंग करायचं बाकी आहे सगळं. तर हे बघा, एवढं सामान अजून भरायचं आहे. सगळं भरल्याच्या बाद हे गॅस वगैरे न्यायचा आहे. चाय पाणी झालं आमचं आता. तर एवढं हे न्यायचं आहे अजून. हे बघा, हे आता येणार ऋतिकेश आणि त्याचे मित्र, आणि आशुदेवाचे पप्पा गेलेत कामाला. रूम खाली करायचं म्हणलं की मला कपाटाचा विचार आला. कारण माझं कपाट आहे ना खूप खराब झालं होतं. खूप वर्षाखालचं आहे, 12 वर्ष झालं कपाटाला. जमून गेलं होतं, कलर पण खराब झाला होता. मला डोकंच चना गेलं की असं कपाट मी बाहेर कसं घेऊन जाऊ. तरी विचार आला की मिशोमधून मी ऑर्डर करणार फर्निचर सारखं स्टिकर आणि पूर्ण कपाटाला लावणार. तर लगेच मी ऑर्डर केले आणि लावून घेतले पूर्ण कपाट. तर बघा, माझं कपाट एकदम नवीन सारखं दिसत आहे. जर तुम्हाला ह्याची लिंक पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन चेक करा, तिथं मी या स्टिकरची लिंक मी तुमच्यासोबत शेअर करणार. किती सुंदर दिसायला लागले बघा. तर घ्या ऑर्डर करून तुम्ही पण. बघितलं किती पसारा पडलाय की, आणि किचनचे हे पण भांडे लावायचे बाकी आहेत. हे डब्बे पण मी घेतले. तर ह्याची लिंक मी तुम्हाला देते. खूप छान डब्बे आहेत, मस्त एकदम. पण दुसऱ्या ब्लॉगमध्ये देते. पहिलं ह्या ब्लॉगमध्ये मी ते जे स्टिकर लावले ना कपाटाला, त्याचं मी तुम्हाला लिंक देते. खूप छान पडलंय मला ते. म्हणजे 2-6 स्टिकरमध्ये माझं कपाट पूर्ण झालं. आणि काही वाचलंय पण. ते खूप सस्त्यामध्ये पडलंय मला. फेकण्यापेक्षा कपाट नवीन वाटायला लागले आता कपाट. तर काय झालंय माहिती आहे का तुम्हाला, आता हे पसारा आहे ना, हे पसारा आता हे माझ्या बहिणीचा मुलगा आणि त्याचे मित्र येणार, तर हे घेऊन जाणार. हे कपाट आणि हे पलंग, हे फ्रीज, वॉशिंग मशीन, हे एवढं घेऊन जायचंय 5व्या माळ्यावर. आता ते कसे नेणार माहित नाही. आणि हे जे आम्ही छोटं मोठं सामान आहे ना, ते आम्ही घेऊन जाणार आहे. आता तुम्हाला ते पण ब्लॉग दाखवते. जर शूट झालं तर दाखवते, नाहीतर मग आता त्या घरामध्ये जाऊन दाखवते. अजून हे सगळं सामान भरायचं बाकी आहे. तर मी रात्री हे प्लेटी वगैरे धुतल्या का, हे बघा, प्लेटी वगैरे धुतल्या का. आता मी मागे घासायची ही रात्री मी घासून पाणी आल्यानं. त्या रूममध्ये मी रात्री गेले होते, काल रात्री. दिव्या, आशिष, मी ती धुवून पण घेतली रूम मी एकदम स्वच्छ. ती पण रूम मोठी आहे, पण खिडक्या तेवढ्या मोठ्या नाहीत. जशा अशा खिडक्या आहेत ना तशा तिथं नाहीत. आणि AC लावायला पण जागा नाही आहे. तर तुम्हाला ती पण रूम दाखवते. तर बघू आता काय. फायनली ही रूम सोडते आहे मी. हे रूम माझा आजचा दिवस आहे ह्या रूममध्ये. आणि घर मालकांना डिपॉझिट दिलं नाही अजून सुद्धा. मला भरोसा नाही की ह्या रूममधून मी निघते. कारण 3 वर्ष झालं असंच होते. टोकन देते, वापिस घेते, टोकन देते,
टोकन तर एकदा भेटलंच नाही माझं, पण 2 वेळेस मी टोकन घेऊन वापस घेतले आणि एकदा माझं टोकन बुडालं. आता ॲग्रीमेंट झालं, दलाली पण दिली दलालला आणि फायनल झालं. उद्या तिथे राहते की इथं राहते ते मला माहीत नाही. मग पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार. ठीक आहे. आता चालले तिकडं पाणी भरून पियायचं. पाणी भरायला गेले होते, अजून ऋतिकेश आला नाही आहे. 9:30 वाजले. तर पसारा एवढा पडलाय ना, खूप पडलाय घरामध्ये. आता हे आत्ताच्या आताच खाली करणार रूम आणि उद्या आम्ही इथून जाणार, कारण AC फिट केलेली आहे ना, म्हणून. AC आहे ना, फिट केलेली आहे आणि चालू केली आहे, थंड वाटायला. नाही तर त्या घरामध्ये पंखा बी नाही, काहीच फिट केलं नाही. आता उद्या फिट करणार. आजच्या दिवस इथं झोपणार. ही आजची रात्र आहे इथं आमच्या घरामध्ये राहणं. आमचं नाही बाबा, किरायचं घर आहे, भाड्याचं घर आहे. कसं वाटते बाळा तुला? चांगलं वाटतंय? हा, मला नाही आवडलं. का नाही आवडलं अशा? बघा मोठा झालाय. नीट बस. हे बघा रात्रीचे 9:30 वाजलेत, अजून पसारा नेला नाही. वॉशिंग काढून ठेवली आणि हे हे पण फ्रीज पण काढून ठेवायचं आहे. थोडं सामान आहे. आता फ्रीज, वॉशिंग मशीन, कपाट, पलंग. हे पलंग इथं, कपाट नेला या, वॉशिंग मशीन, थोडंसं सामान आहे. फ्रीज नेलेत बघा. अजून भरपूर सामान राहिलं हे बघा. भरपूर सामान बाकी आहे. अजून एकदा दोनदा नेलं तर होऊन जाईल. हे बघा 11:30 वाजले. तर आता झालं सगळं टाकणं. हे बघा कसं वाटलं आशिष? ऋतिकेश भाऊ टार्झन आहे आणि त्याचे मित्र पण. थँक्यू ऋतिकेश आणि त्याचे मित्र. अजून एवढं पसारा बाकी आहे. मशीन आहे, इकडं आहे, TV आहे, हे इकडं पसारा आहे. अजून मोठा मोठा सगळा पसारा टाकलाय त्यांनी. अजून AC सुद्धा आहे बघा भरपूर. आणि सिलेंडर गॅस पण आहे भरपूर. आणि अजून काय आहे बघा, वरी फ्रीज ते आहे. ते वरत्या याच्यावर आहे ना, ते पुष्ठा ठुलाय ना, त्याच्यामध्ये एक टोप पण आहे मोठा, दिसते ना पुष्ठावरी. त्याच्यामध्ये टोप पण आहे ठेवलेला. माळणी आहे, बकिटी, टप्प वगैरे भरपूर आहेत. 11:30 वाजले तर बापरे. तर पसारा वगैरे झाला टाकणं, अजून भरपूर पसारा आहे टाकायचा. आता ते आम्ही उद्या टाकणार. आता थकले तर ऋतिकेश ते गेलेत घरी. आता किती 11:30 वाजले. तर ते त्यांनी आताच गेलेत बघा 11:30 वाजता. तर 1-1.5 तासामध्ये त्यांनी पूर्ण पसारा टाकला. अजून भरपूर पसारा आहे, ते आता आम्ही उद्या टाकणार. तर आता चहा करून प्यायचं, तर बिस्किट आणले, चहा पिणार आणि जेवण वगैरे करायचंय. तर चला इथंच मी ब्लॉग खतम करते. तर चला बाय, काळजी घ्या आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.